नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वराज्य अकॅडमी यवतमाळ या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो। बघा, आता वर्ष भरती आता उद्यापासून जस्ट चालू होणार आहे आणि बाहेरच्या जिल्ह्यांमधील मुलांना यवतमाळ जिल्ह्याबद्दल माहिती नसल्यामुळे त्यांना राहण्याचा प्रश्न, जेवण्याचा प्रश्न हा सगळ्यांच्या मनात आला असेल। त्याच्या अनुषंगानेच आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर बघा, आता आपल्या अकॅडमीमध्ये असं काही म्हणजे राहण्याची सुविधा वगैरे नाही आहे, हॉस्टेल सुविधा आपल्याकडे नाही आहे। जर असती समजा तर सर्व विद्यार्थी आपल्या हॉस्टेलमध्ये आपण ठेवले असते। तर बघा, आता मग काय करायचं आहे। आता तुम्ही कोणत्याही गावावरून आल्याच्या नंतर कोणी ट्रेनने येणारे असेल तर त्याच्यासाठी धामणगाव एक मार्ग आहे, त्यानंतर एक वर्धा मार्ग आहे। तिथे उतरून तुम्ही इथं यवतमाळपर्यंत येऊ शकता। कोणी बसनं आले असेल तर काही प्रॉब्लेम नाही, बस स्टॉपवर तुम्ही पोहोचून जाणार आहे। तर बघा, आता जिथं आपलं फिजिकल होणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला कोणतंच हॉटेल भेटणार नाही, किंवा मग वर्षाक भरतीवाल्यांना तिचा टेंट वगैरे टाकून विद्यार्थ्यांसाठी कोणती सुविधा केलेली नाही आहे। त्याच्यामुळे तुम्हाला राहायचं कुठं आहे, एकच पर्याय राहिला। म्हणजे आता यवतमाळमध्ये जे लॉज असेल त्या ठिकाणी बाहेरगावचे विद्यार्थी येऊन राहू शकतात। जेव्हा तुमच्यावाले यवतमाळमध्ये कोणी मित्रमंडळी असेल तसं तुम्ही ऍडजस्ट केलं तरी चालते। बघा, आता यवतमाळमध्ये तुम्हाला राहायचं कुठं आहे आणि रेट किती राहणार याच्याबद्दल पहिल्यांदा सांगतो। यवतमाळमध्ये सर्वच्या सर्व लॉज हे तुम्हाला भेटेल चिंतामणी ट्रॅव्हल्स पॉइंट जवळ। ठीक आहे, कोणाला हे विचारून घ्यायचं तिथल्या तिथेच आहे। त्यानंतर तुम्ही जर बस स्टॉपवर उतरले असेल तर चिंतामणी ट्रॅव्हल्स पर्यंत जाण्यासाठी तुम्हाला ऑटो करायची गरज नाही आहे, तुम्ही तिथपर्यंत पैदल जाऊ शकता। आता बघा, चिंतामणी ट्रॅव्हलच्या तिथे गेल्याच्या नंतर जवळपास महत्वाचे तिथचे 3 लॉज मी स्वतः तिथे भेटून आलो। त्यांच्यामधली फीज त्यांनी जे वाढवून सांगितली होती ते कमी करायला लावली ज्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी म्हणून ते। तर बघा, आता पहिला लॉज राहणार त्यामध्ये साई लॉज म्हणून। त्या लॉजवाल्यांनी सुद्धा आपल्याला बरीचशी मदत सुद्धा केलेली आहे काहींनी। आता बघा, हे सुरुवातीला आता इथं कसं राहणार, साई लॉज मध्ये तुम्हाला एक रूम किंवा हॉल तिथं केलेला आहे, एक म्हणा हॉल किंवा 2 हॉल केलेले आहे आपण त्याच्यामध्ये। त्याच्या पहिल्या हॉलमध्ये समजा याच्यामध्ये बराचसा मोठा आहे, त्याच्यामुळे तिचा 20 विद्यार्थी आरामशीर त्या हॉलमध्ये गाद्या वगैरे त्यांनी ऍडजस्टमेंट करून दिली आहे। आणि दुसरी आहे रूम, याच्यामध्ये सुद्धा जवळपास 12-13 विद्यार्थी त्याच्यामध्ये ऍडजस्ट होऊ शकते। ठीक आहे, हे कशाबद्दल सांगितलं आहे, साई लॉज बद्दल सांगितलं आहे। आता यांच्यावाले काही ऍड्रेस काही भेटणार नाही तुम्हाला, म्हणजे नंबर काही वगैरे भेटणार नाही, सरळ सरळ तिथे जायचं, जे लवकर जाईल त्यांना तेवाली रूम भेटून जाईल। त्याच्यानंतर आपण परत सांगितल्यानंतर ते याच्यासाठी सुद्धा आग्रह झाले की त्यांनी जवळपास 2 दिवसाचं त्यांचं जेवणाचं ऍडजस्टमेंट कोणते वाले सांगता, साई लॉज वाले विद्यार्थ्यांच्या हिस्सासाठी म्हणून ते सुद्धा एक पोल त्यांनी पुढे घेतले। 2 दिवसाची त्यांनी काहीतरी जेवणाची वगैरे सोय करणार म्हणून शब्द म्हणजे बोलले होते। नंतर पुढचं वाला, आता बघा, आता जेवणावरून पुन्हा एक वेळेस सांगतो जेवणासाठी। आता तिकडे भलेही सोय नसेल झाली काही हरकत नाही, यवतमाळमध्ये स्वस्त मध्ये तुम्हाला जेवण भेटून जाते जवळपास 70 रुपये थालीप्रमाणे। किती रुपये, 70 रुपये थालीप्रमाणे तुम्हाला जेवण भेटून जाईल। कुठं जेवायचं, जे चिंतामणी ट्रॅव्हल्स आहे त्याच ठिकाणी जुनवाला आपलं बस स्टॉप आहे, त्या बस स्टॉपच्या मागच्या साईडला गेले तरी चालते, किंवा हे साईवाल्यांचंच बहुतेक तिचं हॉटेल वगैरे आहे, त्यांच्या हॉटेलमध्ये समजा 70 रुपयानुसार थाली आहे, जेवण वगैरे सर्व चांगलं राहते, याच पद्धतीने राहणार। नंतर दुसरा लॉज बघा, गॅन्सन लॉज म्हणून तिथं आहे, कशासमोर, चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या समोरच आहे, हे दुसरं एक ठिकाण आहे। आता याच्यामध्ये जर आता समजा विद्यार्थी खूप जास्त वाढले तर दुसरा पर्याय म्हणजे काय, इथं सुरुवातीला आपले 10 विद्यार्थी गेलेले आहे, तिथं कॉस्ट म्हणजे कॉस्ट प्रमाणे होतं। आता याच्यामध्ये गॅन्सन मध्ये 200 रुपये कॉटनुसार आपण ते विद्यार्थी ठेवलेले आहे त्याच्यामध्ये। आणि साईमध्ये जे आपण सांगितलं होता आकडा, त्यांना तिथं पडणार आहे 180 रुपये। ठीक आहे, कुठं सांगितलं, या हॉलमध्ये आणि हे दुसरी वाली रूम बद्दल सांगितलं आहे, याच्यामध्ये पडणार ते। पण बाकीचं हे फुल झाल्याच्या नंतर ते त्यांच्या पद्धतीने किती वाटेल ते रूम नुसार ते रेट लावत राहील ते। ठीक आहे, पण आपल्यासाठी ते किती ठेवणार आहे, सुरुवातीला 180 रुपये। नंतर गॅन्सन मध्ये त्यांच्या 10 सीट बहुतेक बुक झाले असेल आतापर्यंत, नंतर उरला आता गॅन्सन मध्ये सुद्धा एक मोठा हॉल आहे। ठीक आहे, तिचं बांधकाम चालू होतं त्याच्यामध्ये, तिथं सुद्धा आपल्याला गाद्या टाकून व्यवस्था कमी खर्चामध्ये आपल्याला ते करता येईल। पण या एकाच हॉलमध्ये सुद्धा त्यांची रक्कम त्यांनी सांगितली होती किती रुपये, 200 रुपये। आता मी त्यांना म्हटलं होतं एकाच ठिकाणी जवळपास तुम्ही 20-30 विद्यार्थी झोपवत असेल याच्यामध्ये तर 150 रुपये करा म्हटलं, पण त्यांनी तेवढं काही ऐकलं नाही आहे। 250 वरून ते 200 वर आले आहे। सुरुवात ते 250 म्हणत होते, पण विद्यार्थी जास्त असल्यामुळे त्यांना सांगितलं कमी करा, 200 पर्यंत राजी झाले आहे। त्यानंतर प्रकाश लॉज त्याच्याच साईडला आहे, प्रकाश लॉज कडे आता तिथे जास्त काही जागा नाही आहे, त्यांनी सांगितलं आहे सरळ सरळ जास्तीत जास्त रोजचे वाले ते 10 विद्यार्थी ऍडजस्ट करू शकतात। किती विद्यार्थी याच्यामध्ये, 10 विद्यार्थी ऍडजस्ट होऊ शकतात प्रकाश लॉजच्या त्या ठिकाणी। नंतर इथचा रेट सुद्धा जवळपास किती राहणार आहे, 200 रुपये। ठीक आहे, इथं सुद्धा 200 रुपये, वरच्या साईमध्ये सांगितलं आपण 180, आणि थालीसाठी किती राहणार म्हटलं तर
₹70. आता तुम्हाला काय करणार आहे, तुम्ही तसा राहिल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी तुमचं फिजिकल राहणार आहे. मग त्या फिजिकलला जाण्यासाठी काय पर्याय आहेत? आता समजा या चिंतामणी ट्रॅव्हल्स पासून तुमचं फिजिकलचं ठिकाण हे राहणार आहे जवळपास 4 किलोमीटर. ठीक आहे, 4 किलोमीटर म्हणजे काही जास्त दूर नाही. ज्यांना वाटतं आपण सकाळी निघलो पैदल जायचं असेल तर पैदल जाऊ शकता, किंवा जर सकाळी ऑटोवाला असेल आता त्या पॉइंटवर चिंतामणी ट्रॅव्हलच्या त्या ठिकाणी किंवा त्या चौकामध्ये तुम्हाला खूप सारे सकाळी ऑटो राहणारच आहे. एका वेळेस समजा ऑटोमध्ये तुम्ही 7-8 विद्यार्थी बसले समजा, याच्यामध्ये ऑटोवाले काही जास्त घेणार नाहीये. सर्व मिळून समजा जर 5 जरी विद्यार्थी भेटले, 5 विद्यार्थ्यांकडून सरळ सरळ ते ₹100 घेऊ शकते. जास्त विद्यार्थी असेल थोडंफार ₹120पर्यंत जाऊ शकते. असं याच्यामध्ये ऍडजस्ट करू शकता. तुम्ही काय बोलता ऑटोवाल्यासोबत त्याच्यावर तुमचा ऑटोचा खर्च येईल. बघा आता या पद्धतीने तुम्हाला ही माहिती सांगितली आहे. आणि जर समजा याच्यामध्ये काही अडचण असली, तुम्ही पुन्हा आता त्या लॉजवाल्यांना सुद्धा तुम्ही काही विचारलं तरी ते तुम्हाला यवतमाळमध्ये मदत करू शकते. ठीक आहे, बघा आता अजून जर तुम्हाला काही अडचणी आल्या याच्यामध्ये तर सरळ सरळ तुम्ही आता मला सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. पण आता प्रत्येक मुलांनी मला जर फोन करत राहिला तर मी पूर्ण व्यस्त होऊन जाईल. त्याच्यामुळे सगळ्यांचे फोन उचलणं पॉसिबल नाही आहे. जेव्हा तुम्ही लॉजवर जासाल तेव्हा तुम्ही त्या प्रत्येक लॉजच्या ठिकाणी आपल्याला नाव सांगा, याच्यामध्ये अकॅडमीचं नाव सांगा, ते तुम्हाला व्यवस्थित. कारण प्रत्येक मुलगा कोणी जातो म्हणलं याच्यामध्ये तर तिकडे ऍडजस्ट होता कामा नाही. जे आपले व्हिडिओ पाहून जाणार असेल त्यांनी आवर्जून काय करायचं, यामध्ये आपल्या अकॅडमीच्या नाव सांगा, जेणेकरून तुम्हाला या संधीचा सुद्धा काय होईल, फायदा होईल. नाहीतर असं काही नाही, ₹200 तर कुठं घेते. पण आता बरेचसे विद्यार्थी आधी पोहोचलेले आहेत, त्यांच्याकडून ₹250, ₹300, ₹400, ₹500 रेट चालू आहे. ठीक आहे, आणि आपलं ज्या ठिकाणी वर्ष भरती होणार आहे तिथे कोणताच एखादी लॉज नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे तिकडे लॉज हॉटेल वगैरे असेल तिकडले हॉटेल महाग आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हाच पर्याय आहे, इथं राहायचं, 4 किलोमीटर दूरपर्यंत तुम्हाला जायचं आहे. आता सर्व तिकडे टेंट वगैरे टाकून झालेला आहे. फक्त आता काय राहिला आहे, उद्याची फक्त वेळ आहे. आणि उद्या सुद्धा मी तुमच्या सोबत तिकडे वनवासी मारुती या ठिकाणी काही वेळासाठी तुमच्या सोबत येणार आहोत. भेटू आपण लगेच तिकडे ट्रॅकवर. धन्यवाद.